ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुनरुत्थान काळातील चौथ्या रविवारी आपण परमेश्वर हा माझा मेंढपाळ आहे ह्या विषयावर मननचिंतन करत आहोत। तर मेंढपाळ म्हणजे कोण? जी व्यक्ती मेंढरांची काळजी घेत आहे, जी व्यक्ती मेंढरांना चांगला अन्न पाणी देत आहे, त्यांचे रक्षण करत आहे, अशा व्यक्तीला आपण मेंढपाळ म्हणतो। माझे प्रिय बंधू भगिनींनो, जुन्या करारामध्ये मेंढपाळ ही उपमा धार्मिक पुढारी व याजक यास दिली होती, जेणेकरून ते सुद्धा त्यांचे प्रजेची काळजी घेतील। परंतु हे जे नेमलेले लोक होते, हे लोक त्यांच्या मेंढराची, त्यांच्या कळपाची किंवा त्यांच्या प्रजेची काळजी न घेता स्वतःचीच काळजी घेत होते। आणि अशामुळे ह्या लोकांस यहेजकेल संदेष्टा हा उद्देशून सांगत आहे की तुमचा धिक्कार असो, कारण तुम्ही तुमच्या मेंढराची काळजी न घेता स्वतःचीच काळजी घेत आहात व तुमच्या मेंढरावर तुम्ही अत्याचार करत आहात। म्हणून ह्या लोकांस यहेजकेल संदेष्टा पुढे आणखी सांगत आहे की पहा, तुमच्याकडून हे जे पद आहे हे घेतलं जाईल आणि परमेश्वर स्वतः सांगत आहे की तो ह्या प्रजेचा मेंढपाळ होणार आहे। माझे प्रिय बंधू भगिनींनो, आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये सांगत आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे। माझे प्रिय बंधू भगिनींनो, योमिंगमधील लॉरा बेल ही एक उच्च शिक्षित मुलगी होती आणि उच्च शिक्षित घेऊन सुद्धा ती एका मेंढपाळाचे कार्य करते। तिच्यासमोर होते 2000 मेंढरं आणि त्यांची ती देखरेख करत असे। दिवसाचे 18 तास आणि 7 दिवस ती काम करत असे आणि तिचे कार्य म्हणजे मेंढरांची काळजी घेणे, जे हरवले आहेत त्यांना शोधणे व त्यांना वेळेवर अन्न पाणी देणे। एक दिवस कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रीच्या वेळी ही काही मेंढरं ह्या कळपातून बाहेर पडली आणि म्हणून ह्या लॉरा बेलने रात्रभर त्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्या सर्व मेंढरांची तिने शोधाशोध केली व त्या मेंढरांना पुन्हा त्या कळपामध्ये आणले। ह्याहून अधिक कठीण परिस्थिती होती ती पूर्वीच्या काळच्या मेंढपाळांची। त्यांच्याकडे काहीच नव्हतं, ते जे काही होतं ते फक्त त्यांची स्वतःची हिंमत व ताकद। आणि याचे उत्तम असे उदाहरण आपण दावीद राजाच्या जीवनामध्ये पाहत आहोत। तो सुद्धा एक मेंढपाळ होता आणि त्याच्या वडिलांची मेंढरे तो राखत असे। एका वेळेला अस्वल त्या मेंढरांकडे आली आणि त्या मेंढरांजवळ असता दावीद राजाने त्या अस्वलीला मारून टाकले। एका वेळेला सिंह आला होता, त्या सिंहाला सुद्धा दावीद राजाने मारून टाकले आणि अशा प्रकारे त्या कळपाचा दावीद राजाने बचाव केला, संरक्षण केले। माझे प्रिय बंधू भगिनींनो, कालांतराने आपण पाहतो दावीद घराण्यातूनच एक व्यक्ती येतो व म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे आणि तो व्यक्ती म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त। आणि तो सांगत आहे की मी माझ्या मेंढरांची काळजी घेणार आहे। दावीद राजाने त्या मेंढरांची काळजी घेतली, संरक्षण केले, त्या मेंढरांना बरे केले। येशू ख्रिस्ताने त्याहून अधिक बरे केले आणि ते म्हणजे तो स्वतः त्या मेंढरांसाठी प्राण देण्यासाठी तयार होता। येशू ख्रिस्ताने आणखीन काही केले आणि ते म्हणजे स्वतः पुनरुत्थित होऊन तेच पुनरुत्थित जीवन तो आपल्या मेंढरांना देत आहे। आणि हे आपण पहिल्या व दुसऱ्या वाचनामध्ये सुद्धा पाहत आहोत, जेथे पहिल्या वाचनामध्ये पेत्र सांगत आहे की हे जे तुम्ही चमत्कार पाहतात, हा जो अपंग व्यक्ती बरा झालेला आहे हा आमच्यामुळे झालेला नाही, तर हा झालेला आहे बरा फक्त येशू ख्रिस्ताच्या नावामुळे। दुसऱ्या वाचनामध्ये संत योहान सांगत आहे की आपण जी देवाची मुलं आहोत ही फक्त येशू ख्रिस्तामुळेच आहोत आणि परमेश्वराला बाप या नावाने हाक मारण्यासाठी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे तो फक्त येशू ख्रिस्ताने दिलेला आहे। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्व देवाची मेंढरे आहोत। येशू ख्रिस्त सांगत आहे की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, माझी मेंढरे माझ्या मागे येतात आणि मी त्यांच्यासाठी प्राण देण्यासाठी सुद्धा तयार आहे। परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये इतर गोष्टी हा मेंढपाळ झालेला आहेत। TV, इंटरनेट, मोबाईल, अनैतिक जीवन, व्यसन आणि अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आपण
आपल्या जीवनामध्ये मेंढपाळ झालेला आहेत, अशा प्रकारच्या गोष्टींची आपण वाणी ऐकतो व त्याच्या मागे लागतो. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या गोष्टी आपल्याला कधीच जीवनाकडे घेऊन जाणार नाही. ज्या व्यक्ती चांगल्या आहेत त्या वाईट होणार आहेत, ज्या व्यक्ती जागेवर आहेत त्या हरवणार आहेत, ज्या व्यक्ती जिवंत आहेत त्या मरणार आहेत. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त हा आपल्याला जीवन देण्यासाठी तयार आहे आणि म्हणून तो सांगत आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे, तुम्ही माझी वाणी ऐका, माझ्या मागे या. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये एकच उत्तम मेंढपाळ आहे, तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून त्याची वाणी ऐकूया, त्याच्या मागे जाऊया, कारण तो आपल्याला जीवनाकडे नेत आहे. आमेन.